मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये निघत असते. थोड्याच वेळात ही कावड यात्रा निघणार आहे आणि या कावड यात्रेसाठी स्वतः आमदार संतोष बांगर तयार झाले. तर आज हा पेहराव कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी ही भोल्या शंकराची कावड कळमदुरी चिंचाळेश्वर महादेव ते ओम कयादुम अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत आम्ही आणत असतो. या कावडला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे सुद्धा दुपारी 5 वाजता या ठिकाणी संबोधित करणार आहे. तुम्ही महादेवाची मोठ्या मनोभावी पूजा करत असता, काय साकडं मागणार आहे? आज भोळ्या शंकराच्या चरणी माझं एवढंच साकडं राहील की 2024ला पुन्हा या महाराष्ट्राच्या गादीवरती सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे पुन्हा विराजमान व्हावं, हेच भोळ्या शंकराच्या चरणी आम्ही साकडं करणार आहोत. किती वाजता कावड निघणार आहे? यामध्ये किमान 1 लाखाच्या वर शिवभक्त या कावडीमध्ये तुम्हाला तुमच्या माध्यमातूनच आपण महाराष्ट्राला डोळ्याचं पार न फिटणारं हे दृश्य मला वाटते की आपल्या माध्यमातून आपण दाखवतो. काय मुख्य आता साहेब भाषण करणार आणि मी कसं सांगणार? साहेब सगळ्या कावडधारांना शुभेच्छा देतील आणि साहेब एक हिंदुत्वादी विचाराचा म्हणजे एक बुलंद या महाराष्ट्रामध्ये जसा नेता पाहिजे होता तसा या भोळ्या शंकरांनी हा नेता आम्हाला दिलेला आहे. मला वाटते की निवडणुकीच्या तोंडावरती हे चुकीचं आहे. दरवर्षीच गेल्या अनेक वर्षापासून ही कावड निघत असते आणि या ठिकाणी संपूर्ण शिवभक्त या कावडमध्ये सामील होत असतात. मी त्या परमेश्वराला भोळ्या शंकराला एवढंच सांगते का या महाराष्ट्रावरती पुन्हा शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा यांची सत्ता येऊ आणि या महाराष्ट्राच्या गादीवरती पुन्हा एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री राहो, हीच श्रीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. पुन्हा एकदा महायुती सरकार यावं मागणी ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.